सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उद्या येत्या 4 जानेवारी 2026 हा एक विट्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दिवशी श्रीकांत कुंभार, जयदीप घारगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आपण बघतोय प्रचंड मेहनत घेऊन एक रन विटा म्हणून एक महोत्सव आयोजित केला आहे. तो साधारणतः 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर या 2 कॅटेगरीमध्ये हा रन होणार आहे. आणि रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून या महोत्सवाला या म्हणजे रनला सुरुवात होणार आहे. आपण जाणून घेऊयात की नेमकी कशा पद्धतीनं रन असणार आहे आणि ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना म्हणजे ते काय सूचना देत आहेत. नेमकं काय सांगाल की परवाच्या दिवशी आपला हा कार्यक्रम होतो आहे, ही स्पर्धा होते, कसं नियोजन असणार आहे तुमचं? आता सर्वप्रथम सांगायचं झालं तर आमचे सर्व आदरणीय श्री कुंभार सर आणि श्री जयदीप घारगे सर यांनी ही चळवळ या ठिकाणी 22 मेपासून सुरू केली. जन्मगाव विटा असल्यामुळे कुंभार सर यांनी अतिशय तन्मयतेने या ठिकाणी लक्ष घातलं. स्वतःच्या गावातील लोक आपण स्वतः आदर्श बनून आपण सुरुवात करूया. आणि पहिल्या दिवसापासून आजपासून जे फरक पडले, लोकांच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या कमी झाल्या, लोकांच्या शुगरच्या गोळ्या कमी झाल्या, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या काही जणांच्या कमी झाल्या, बंद झाल्या. हे सगळं पाहून महिलांची संख्या या ठिकाणी प्रकर्षानं वाढायला लागली, रिझल्ट मिळायला लागले. मग नवीन संकल्पना एक 2-3 महिन्यात अशी रुजू व्हायला लागली की आपण एक रणविटा म्हणून एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करूया. आणि त्याचं नियोजन एक 2-3 महिन्यापासून या ठिकाणी दोन्ही सरांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून सुरू केलं. आणि आज त्या ठिकाणी त्याला मुहूर्त स्वरूप येऊन 4 जानेवारीला जवळजवळ 2,500+ लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशनचे फॉर्म भरून मॅरेथॉनला उत्कृष्ट प्रतिसाद नोंदवलेला आहे. आणि आता इतकं बारीक आणि इतकं कॉन्क्रीट आणि इतकं सूक्ष्म नियोजन या 2 सरांनी केलेलं आहे आणि ते आमच्याकडून करवून घेतलेलं आहे की आम्हाला आता बोलायला या ठिकाणी शब्दच नाही आहेत की आम्ही म्हणजे निशब्द झालो आहोत की या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन या ठिकाणी कुंभार सर व घारगे सर यांनी मिळून आमच्याकडून करवून घेतलं. आमच्या डोळ्यात आता म्हणजे एक आनंद अश्रू आहेत की बाबा हे म्हणजे विटासारख्या शहरामध्ये यांनी या ठिकाणी ही मुहूर्त वेळ रवली. आम्ही अत्यानंद आम्हाला झालेला आहे. आणि कधी एकदा 4 जानेवारीची पहाट उजाडते आणि आम्ही त्या ह्याला सामोरे जातो असं आम्हाला झालेलं आहे. शब्द नाही आहेत सर. नेमकं काय सांगाल, स्पर्धेचं आयोजन, स्पर्धक इथं कशा पद्धतीने येणार आहेत, त्यांना काय सूचना कराल? तरी आपण बघू शकता की 4 जानेवारी 2026 रोजी आपण रणविटा ठेवलेली आहे. त्याचं नियोजन बघता 3 जानेवारी 2026 रोजी आपण एक्स्पो ठेवला आहे. एक्स्पो म्हणजेच ज्या स्पर्धकांनी या रनमध्ये सहभाग घेतला आहे त्या सर्व स्पर्धकांना उद्या त्यांचे टी-शर्ट, त्यांचे बिबकिट दिलं जाईल. त्याची वेळ असेल सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी महात्मा गांधी विद्या मंदिर ग्राउंडवरती यायचं आहे. त्यांचे टी-शर्ट, त्यांचे बीप कलेक्ट करायचे आहेत. आणि 4 जानेवारी रविवार या रोजी सकाळी 6 वाजता याच ग्राउंडवरती उपस्थित राहायचं आहे. आपली रनचं टाईम आहे 5 किलोमीटर रन हे करेक्ट 7 वाजता या विद्यालयातून सुरू होईल आणि 2 किलोमीटरची रन 7:30 सुरू होईल. स्पर्धकांना नेमकं कशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे? जागोजागी एवढा मोठा रन आहे, जागोजागी त्यांना पाण्याची वगैरे किंवा काय सोय केलेली होती? ठिकठिकाणी त्याचे बूथ ठेवलेले आहेत 5 ठिकाणी. त्याच्यामध्ये डिहायड्रेशन पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये एनर्जेटिक थोडंफार खायला वगैरे असं ठेवलेलं आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीनं रचना आहे. सेल्फी पॉईंट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ॲम्ब्युलन्सची वगैरे सर्व तयारी आहे. कोणाचं काय पाहिलं चकले वगैरे किंवा मसाजची वगैरे सोय ठेवलेली आहे. स्पर्धक इथं आल्यापासून कसं तुम्ही इथं म्हणजे त्यांना काय उपाययोजना केली की सुरुवात कशी होणार आहे ते थोडक्यात सांगा तुम्ही. साधारण स्पर्धेच्या सुरुवातीला आपण
इथं फ्लॅग ऑफ करणार आहोत. त्याच्यानंतर स्पर्धा सुरू होईल 5 किलोमीटरची आणि ती त्याच्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर जी 1 किलोमीटरची स्पर्धा आहे ती आपण सुरू करणार आहोत. 5 ठिकाणी आपण यांच्यासाठी फ्रेश हायड्रेशन पॉईंट ठेवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपले स्वयंसेवक जे आहेत ते त्यांना गाईड करण्यासाठी आहेत. साईन मार्किंग केलेलं आहे आणि जिथून आपल्याला टर्निंग पॉईंट आहे तिथं आपण पंचिंगची पण सोय केली आहे की जेणेकरून ज्या लोकांनी स्पर्धा पूर्ण केली किंवा हे केली ह्या सगळ्या गोष्टींचं एक आणि सगळ्यांना बीप नंबर आहेत त्याच्यावरून आपल्याकडे त्यांचं करेक्ट टाईम पण मिळणार आहे, त्यांचे फोटो मिळणार आहेत. अशी सगळी व्यवस्था आपण इथं केलेली आहे. स्पर्धक इथून बळवंत कॉलेजपर्यंत जातील आणि परत येतील. नेमके किती तुमचे सहकारी त्यांना म्हणजे या स्पर्धेच्या आयोजनासाठी उपस्थित असणार आहेत? आमच्या सर्व टीमचे आणि बाहेरचे सरांचे जे मिळून जे सगळे कार्यकर्ते आहेत ते जवळजवळ 200 याला सपोर्टिंग आहेत. आणि दुसरा एक मुद्दा मला असं बोलायचा आहे की एवढं मोठं नियोजन केलं आहे विट्यात, याच्यामध्ये 2,500 लोक भाग घेणारच आहेत. पण माझं विटेकरांना आव्हान आहे की ह्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सकाळी 6 वाजता ह्या महात्मा गांधीपासून ते बळवंत कॉलेजपर्यंत सगळ्यांनी रणविटा पाहण्यासाठी आवश्यक उपस्थित व्हावं असं मी सर्व विटेकरांना आवाहन करतो. आपण इथं अजून काही आयोजक राहिलेत याच्यामध्ये मला एक सांगा की इथून सुरुवात झाल्यानंतर जागोजागी तुमचे स्वयंसेवक असणार आहेत आणि ते त्या जे धावणारे स्पर्धक आहेत त्यांना ते सहकार्य करणार आहेत. परंतु जे एंड पॉईंट आहे ते एंड पॉईंटला तुमचं कसं नियोजन असणार आहे? एंड पॉईंटला नंबर काढले जाणार आहेत आणि प्रत्येक एंड पॉईंटला आलं की त्यांचं स्वागत होणार आहे. स्वागत झाले की त्यांना बीप मेडल मिळणार आहे. अशा पद्धतीने सर्व आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना सर्टिफिकेट मेडल्स वगैरे नेमकं काय आयोजन केलं तुम्ही, कशा पद्धतीने असणार आहे? खरं तर विटा शहरासाठी हे एवढं भारी आणि आमच्या श्रीकांत सरांनी आणि घाडगे सरांनी खरोखर विट्याला भारावण्यासारखं असं एक स्पर्धा ठेवली आहे की रण विटा. खरं तर पहिलं 2022 साली त्यांनी इथं बूट कॅम्प ठेवला होता. बूट कॅम्पच्या माध्यमातून एक 50 महिला, एक 20-30 असं पुरुष असायचे. आता त्यानंतर ज्या दिवशी 24ला चालू केलं त्यावेळेला 100-150 असायचे. आता 200-250 तरी किमान इथं महिला आणि पुरुष व्यायामासाठी येतात आणि त्यांचं बऱ्यापैकी सर्वजण असं सांगतात माझी हे गोळी बंद झाली, माझी ते गोळी बंद झाली. खरंच विटा शहरासाठी कौतुकाचं आहे. आणि आता आम्ही ही रण विटा एक स्पर्धा ठेवली आहे, एक मॅरेथॉन. खरं तर बऱ्याच मॅरेथॉन अशा आम्ही बघितल्या की तिथे एवढं पार्टिसिपेट नसतात पण आपल्यात 2,500+ आहेत. खरोखर एवढं विटा शहर एवढं ह्याच्या बूट कॅम्प म्हणजे आपलं सर्व असं रणविटासाठी इतकं त्यांनी प्रतिसाद दिला आहे की खरोखर सांगण्यासारखं अजिबात राहिलंच नाही काय सुद्धा. तर खरं सर्व नियोजन आता आजच्या दिवसात उद्या एक्सपो आहे, परवा सगळं सकाळी स्पर्धा होणार आहे, सर्व काही स्पर्धकांना मिळणार आहे. तर सर्व स्पर्धकांनी उद्या येऊन सर्व आपलं बिस्किट घेऊन जावा रनिंगसाठी या सर्व आणि मेडल सर्टिफिकेट आपलं जे आपण करणार आहोत जे पूर्ण करणार आहोत त्याचं आपलं श्रेय घेऊन जावा. धन्यवाद. विजेत्यांसाठी असं काही तुम्ही नियोजन केलं आहे का की पहिला दुसरा असं क्रमांक असं काही आहे का? हां, आता आपण 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटरसाठी जे स्पर्धा ठेवल्या त्यातून आपले काही आपले स्वयंसेवक हजर राहणार आहे. जो पहिला दुसरा तिसरा नंबर येईल त्यांच्यासाठी आपण बक्षीस आणि ट्रॉफी असं जे ठेवलेलं आहे आणि सर्टिफिकेट ठेवलेलं आहे त्यामुळं सर्वांनाही भेटून जाईल. नेमकं काय तुम्ही काय सांगाल या स्पर्धेबद्दल? एवढं मोठं आयोजन उद्या परवा दिवशी होतं आहे. विटेकरांना एकच आहे की आपण जे आपलं आरोग्य आहे हे जपण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी फिट विटा यांनी जी चळवळ चालू केली आहे त्याला सगळ्यांनी सहमती आणि सहकार्य द्यावं हीच आमच्याकडून विनंती आहे. आपण बघतोय की आजकाल अनेक बातम्या सोशल मीडियावरती येत आहेत की त्यामध्ये साधारणतः 15 ते 16 वर्षापासूनच्या अनेक जे युवक असतील त्यांना हार्ट अटॅक आलेला आपल्याला बातम्या आपण पाहायला मिळतोय म्हणजे ऐकतोय. आणि आश्चर्य वाटतं की आजच्या या तरुण पिढीचं जीवनमान म्हणजे कम्प्लिटली चेंज होतं आहे आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड असा दुष्परिणाम होतो आहे. परंतु कुणाचंच आपल्या शरीराकडे लक्ष नाही आहे. विट्यातील नेहमीच पडद्यामागं असलेले श्रीकांत कुंभार सर असतील किंवा घारगे सर असतील या दोघांनी इथं सुरुवात केली, मनाचा निश्चय बांधला आणि या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि या स्वप्नवत वाटणाऱ्या अशा या स्पर्धेचं आयोजन केलं आणि ते प्रत्यक्षात रविवारी
ते त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आहे. आणि विटेकरांना एक आव्हान राहील की प्रत्येकानं ही स्पर्धा फक्त काय या सहकाऱ्यांनी त्यांच्या स्वतःसाठी घेतलेली नाही आहे. आपल्या सर्वांचं आरोग्य आपणा सर्वांना इथून एक प्रोत्साहन मिळावं यासाठी सकाळी 7च्या ऐवजी सकाळी 6पासूनच सबंध विट्यामध्ये जे स्पर्धक धावत आहेत त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही आज रस्त्यावरती थांबा, त्यांना चीअरअप करा, त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ही काही सोपी गोष्ट नाही आहे. कारण श्रीकांत सर असतील आणि गार्गे सर असतील आणि त्यांचे सहकारी असतील, मी स्वतः त्यांच्याकडं सुरुवातीपासून पाहतो आहे. त्यांनी प्रचंड मेहनत आणि प्रचंड कष्ट घेतलेत, अनेक अडचणी आल्यात, परंतु त्या सर्वावर मात केली आणि प्रत्यक्षात रविवारी या प्रचंड मोठ्या स्पर्धेचं आयोजन होतं आहे. आणि विट्याचं नाव निश्चितच या स्पर्धेनंतर सबंध राज्याबरोबर देशात घेतलं जाईल. आणि सबंध विटेकरांना परत एकदा आवाहन करतो की रविवारची पहाट असेल तर आपण झोपून न घालवता सहपरिवार रस्त्यावर या आणि आपल्या इथं आलेले परिसरातील पाहुणे स्पर्धक असतील त्यांना प्रचंड चीअरअप करून विट्याची संस्कृती दाखवून द्या. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.